हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12. आजचा आहे आपलं लेक्चर नंबर 4 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत 3D सिरीज मध्ये ॲटॉमिक रेडाय अँड आयोनिक रेडाय. ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस म्हणजेच ॲटॉमिक साइज आणि आयोनिक साइज ऑफ द 3D सिरीज, दॅट इज फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. बघा काय हेडिंग दिलंय आपण, ॲटॉमिक और आयोनिक रेडाय ऑफ डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटचं ॲटॉमिक आणि आयोनिक रेडायचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. जेव्हा डी ब्लॉक एलिमेंट आपण म्हणतो, मी आधीच सांगितलं होतं की आपलं जास्त कॉन्सन्ट्रेशन हे 3D सिरीजवरती म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजवरती असणार आहे. मग आता या ठिकाणी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ही तुमची स्कँडियम पासून झिंक पर्यंत आहे. स्कँडियम 21 टू झिंक 30 अशी तुमची पहिली ट्रान्झिशन सिरीज म्हणजे 3D सिरीज आहे. यामध्ये आपण ॲटॉमिक रेडाय आणि आयोनिक रेडाय शिकण्यापूर्वी मी दोन कन्सेप्ट तुमच्या समोर मांडणार आहे. बघा या ठिकाणी मी ॲटम काढलेला आहे. हा न्यूक्लियस आहे. हे पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथं ऑर्बिट. 3D सिरीज मधले जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहे हे चौथ्या पिरियडमध्ये असतात. त्यांच्याकडे 4 ऑर्बिट्स असतात. मग हे 4 ऑर्बिट्स आपण या ठिकाणी दाखवले आहेत 1, 2, 3 आणि 4. या चौथ्या ऑर्बिटमध्ये NS2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. मग इथे 2 इलेक्ट्रॉन जे आहे या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनवरती हा न्यूक्लियस मधला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, जो प्रोटॉनमुळे येतो, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन टाकत असतो. There is a force of attraction by the positive charge nucleus on the electron present in the outermost orbit, and this force of attraction is because of the positive charge proton, that is because of the nuclear charge. And we know that as the atomic number increases, the number of protons increases, that is positive charge on the nucleus increases, that is the nuclear charge increases, and as the nuclear charge increases, the force of attraction by this nucleus on the outermost electron also increases. बघा काय सिक्वेन्स सांगितलाय. आपल्याला माहिती आहे स्कँडियम पासून झिंक कडे जाताना ॲटॉमिक नंबर हा हळूहळू वाढत जाणार आहे. ॲटॉमिक नंबर वाढत गेला म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत जाणार आहे. नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढले म्हणजे न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढणार आहे. न्यूक्लियसवरच्या पॉझिटिव्ह चार्जलाच न्यूक्लिअर चार्ज असं म्हणतात. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढत जाणार आहे आणि जसा जसा न्यूक्लिअर चार्ज वाढेल तसं तसं या शेवटच्या ऑर्बिटवरती टाकलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढणार आहे. It means as the atomic number increases, the nuclear charge increases, the force of attraction by the nucleus on the outermost electron also increases. दुसरा मुद्दा, 3D सिरीज मध्ये आपण बघितलं होतं की लास्ट डिफरन्शिएटिंग इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू द डी ऑर्बिटल ऑफ द पेनल्टिमेट शेल, डी ऑर्बिटल ऑफ द लास्ट बट वन शेल. म्हणजे या ठिकाणी एक एक करत इलेक्ट्रॉन येत जातो या 3D ऑर्बिटल मध्ये. स्कँडियम मध्ये तो 1 येतो, मग नंतर दुसऱ्यामध्ये 2, मग तिसऱ्यामध्ये 3, SC, TI, V इथे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असा एक एक इलेक्ट्रॉन हा 3D सिरीज मध्ये वाढत गेल्याचं दिसून येतं. स्कँडियम मध्ये 3D सिरीज मध्ये 1 असतो, TI मध्ये 2 असतात, V मध्ये 3 असतात, क्रोमियम मध्ये 4च्या ऐवजी एकदम 5 होतात, कारण त्या 4s मधला 1 इलेक्ट्रॉन आतमध्ये येतो. आपण एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये बघितलंय. असं करत करत 3D सिरीज मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत चाललेला आहे. त्यामुळे काय होतं, इनर ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि इनर ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की काय होतं लक्ष द्या. हा न्यूक्लियस या शेवटच्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला आतमध्ये ओढायचा प्रयत्न करतोय, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच वेळेला या इनर ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन या आतमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रॉनला दूर ढकलायचा प्रयत्न करतात बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ रिपल्शन.
कारण लाईक चार्जेस रिपेल्स इच अदर. या आतल्या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे, आतमध्ये ओढल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनवर पण निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे न्यूक्लियस यांना ओढण्याचा प्रयत्न करतो, तर आतल्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन त्यांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात. तर हे जे काही इनर ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉननी आउटर मोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनवरती जे फोर्स ऑफ रिपल्शन टाकलेला आहे त्याला म्हटलं जातं शिल्डिंग इफेक्ट. काय म्हणतात त्याला? शिल्डिंग इफेक्ट. या शिल्डिंग इफेक्टमुळे काय होतं? द शिल्डिंग इफेक्ट अपोजेस द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट फ्रॉम कमिंग टुवर्ड्स द न्यूक्लियस. या शेवटच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला न्यूक्लियसकडे येण्यापासून विरोध करणारा जो इफेक्ट आहे त्याला आपण शिल्डिंग इफेक्ट म्हणतो. तो म्हणजे एक प्रकारचा फोर्स ऑफ रिपल्शन आहे बिटवीन द इनर ऑर्बिट इलेक्ट्रॉन अँड द आउटर मोस्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन. म्हणजे दोन कन्सेप्ट मी सांगितल्या. न्यूक्लिअर चार्जमुळे न्यूक्लियस शेवटच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला आतमध्ये ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. शिल्डिंग इफेक्टमुळे या इनर ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन या बाहेरच्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला आतमध्ये येण्यापासून रोखणार आहे, म्हणजेच दूर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दिस इज अबाउट द न्यूक्लिअर चार्ज अँड शिल्डिंग इफेक्ट. आता आपण ॲटॉमिक रेडाय आणि आयोनिक रेडाय या कन्सेप्टला बघायला सुरुवात करू. काय म्हटलंय बघा. स्कँडियम कडून झिंक कडे जात असताना आताच आपण सांगितलं की ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत चाललेला आहे. ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढले, न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढला, म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीजेस व्हाईल गोइंग फ्रॉम स्कँडियम टू झिंक. बट ॲट द सेम टाइम या n-1d ऑर्बिटलमध्ये म्हणजे 3d ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढत जाते. आणि म्हणून दुसरं वाक्य दिलंय आपण, ॲट द सेम टाइम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन n-1d ऑर्बिटल ऑल्सो इन्क्रीजेस. या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये n-1d म्हणजे 3d आहे. 3d ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. स्कँडियमकडे ती 1 असते, TI कडे 2 असते, V कडे 3 असते. असं 3D मध्ये एक इलेक्ट्रॉन हा वाढत गेल्याचं आपल्याला दिसतं. अँड ॲज द इलेक्ट्रॉन इन द 3D ऑर्बिटल n-1d ऑर्बिटल इन्क्रीजेस नॅचरली द शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस. त्यामुळे काय होतं तर शिल्डिंग इफेक्ट वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे दोन्ही गोष्टी वाढतात आहे. न्यूक्लिअर चार्ज पण वाढतोय म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतोय, त्याच वेळेला शिल्डिंग इफेक्ट वाढतोय म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन वाढतोय. मग या ओव्हरऑल इफेक्टमध्ये न्यूक्लिअर चार्जचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, शिल्डिंग इफेक्टचा फोर्स ऑफ रिपल्शन या दोघांचा रिझल्टंट इफेक्ट पाहता असं दिसून आलेलं आहे की ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय डिक्रीजेस. ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय डिक्रीजेस व्हाईल गोइंग फ्रॉम स्कँडियम टू झिंक. म्हणजे शिल्डिंग इफेक्टपेक्षा थोडा पॉवरफुल हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ठरलाय, म्हणून ॲटॉमिक और आयोनिक रेडाय डिक्रीज झाल्याचं दिसून येतं. पण ज्या प्रमाणामध्ये तो डिक्रीज व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणामध्ये डिक्रीज होत नाही. याला कारणीभूत आहे शिल्डिंग इफेक्ट. बघा, इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर, इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज म्हणजेच इन्क्रीज इन फोर्स ऑफ अट्रॅक्शन होत आहे. म्हणजेच ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक रेडाय, आयोनिक रेडाय हा कमी कमी व्हायला पाहिजे आणि तो कमी होतो पण ज्या प्रमाणामध्ये कमी व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसत नाही. आणि त्या प्रमाणात का कमी होत नाही तर याला जबाबदार आहे शिल्डिंग इफेक्ट. हा शिल्डिंग इफेक्ट तेवढा तो साईज कमी होऊ देत नाही, या बाहेरच्या इलेक्ट्रॉनला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो. या फोर्स ऑफ रिपल्शनमुळे, या शिल्डिंग इफेक्टमुळे या आपल्याला असं लक्षात येतं की ॲटॉमिक और आयोनिक रेडाय डिक्रीजेस बट इट डिक्रीजेस टू लेस एक्सटेंट. काय आहे पहिला पॅरेग्राफ? स्कँडियम कडून झिंक कडे जाताना ॲटॉमिक नंबर वाढतोय म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढतोय म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतंय, त्यामुळे बाहेरचा ऑर्बिट आतमध्ये येणार म्हणजेच ॲटॉमिक और आयोनिक रेडाय डिक्रीज होणार. पण त्याच वेळेला n-1d मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि त्यामुळे शिल्डिंग इफेक्ट वाढतोय. आणि म्हणून असं दिसतं की ॲटॉमिक और आयोनिक रेडाय ऑल्दो इट डिक्रीजेस बट इट डिक्रीजेस टू लेस एक्सटेंट. ही आपली समरी असणार आहे. थोडं डिटेलमध्ये शिरू आता. स्कँडियम पासून ते क्रोमियम पर्यंत SC/Ti/Vcr जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा असं लक्षात आलं की इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज, इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन शिल्डिंग इफेक्ट. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉवरफुल आहे कोणापेक्षा? फोर्स ऑफ रिपल्शनपेक्षा. मग साहजिकच फोर्स ऑफ अट्रॅक्शन पॉवरफुल आहे म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आतमध्ये ओढल्या जातील. मग त्याचा परिणाम काय? ॲटॉमिक साईज दॅट इज ॲटॉमिक रेडाय डिक्रीजेस फ्रॉम स्कँडियम टू क्रोमियम.
स्कॅन्डियम कडून क्रोमियम कडे येताना ॲटॉमिक रेडाय हा कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ 144, 132, 122, 118 हळूहळू कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय स्कॅन्डियम कडून क्रोमियम कडे येताना. काय सांगितलं बघा, स्कॅन्डियम कडून क्रोमियम कडे येताना इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज इज ग्रेटर दॅन शिल्डिंग इफेक्ट, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रेटर आहे. दॅट्स वाय ॲटॉमिक साइज ऑर रेडाय डिक्रीजेस फ्रॉम स्कॅन्डियम टू क्रोमियम. स्कॅन्डियम कडून क्रोमियम कडे येताना ॲटॉमिक रेडाय बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा क्रोमियम टू कॉपर आहे. या दरम्यान असं दिसून येतं की इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि इफेक्ट ऑफ शिल्डिंग इफेक्ट आर नियरली सेम, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढं तेवढंच फोर्स ऑफ रिपल्शन आहे, म्हणजे जवळपास दोन्ही इफेक्ट एकमेकाला नलिफाय करतात. अशा वेळेला तो जो ॲटॉमिक रेडाय आहे तो कमी पण होणार नाही, तो वाढणार पण नाही, तो जवळपास सारखा असल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणून आपण सांगितलंय नो चेंज इन ॲटॉमिक साइज फ्रॉम क्रोमियम टू कॉपर. का बरं? कारण क्रोमियम पासून कॉपर कडे येताना न्यूक्लिअर चार्जचा परिणाम आणि शिल्डिंग इफेक्टचा परिणाम जवळपास सारखा आहे आणि त्यामुळे ॲटॉमिक साइजमध्ये ॲटॉमिक रेडायमध्ये जवळपास बदल झाल्याचं दिसून येत नाही. उदाहरणादाखल क्रोमियम आहे 118 आणि इथपर्यंत कॉपरपर्यंत जवळपास 117लाच आहे. पण थोडाफार व्हेरिएशन होत आहे, पण इन ॲन ॲव्हरेज आपल्याला असं दिसतं की क्रोमियम पासून कॉपरपर्यंत ॲटॉमिक रेडाय आयोनिक रेडाय ऑलमोस्ट सेम आहे. स्लाइड चेंज झालाय पण त्याला दुर्लक्ष करा, तो ऑलमोस्ट सेम असल्याचं आपल्याला दिसून येतं. पहिल्या टप्प्यात न्यूक्लिअर चार्ज पॉवरफुल म्हणून ॲटॉमिक रेडाय कमी झाला. दुसऱ्या टप्प्यात न्यूक्लिअर चार्ज शिल्डिंग इफेक्ट दोन्ही सारखे, ॲटॉमिक रेडाय जवळपास बदललेला नाही. तिसऱ्या टप्प्यात एकटा झिंक आहे. झिंकचा विचार केल्यावर असं लक्षात येतं की न्यूक्लिअर चार्जपेक्षा पॉवरफुल शिल्डिंग इफेक्ट आहे. कारण झिंकमध्ये या 3D मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतात. मग 10 इलेक्ट्रॉन जर का 3D मध्ये आहे तर हे इनर इलेक्ट्रॉन आउटर इलेक्ट्रॉनवरती खूप फोर्स ऑफ रिपल्शन टाकतात, म्हणजे शिल्डिंग इफेक्ट खूप पॉवरफुल आहे झिंकमध्ये. As zinc contain 10 electrons in 3D orbital, naturally the force of repulsion created by this 3D electron on the electron present in the outermost orbit will be greater. It means shielding effect will be powerful. मग झिंक मध्ये शिल्डिंग इफेक्ट हा पॉवरफुल आहे न्यूक्लिअर चार्ज पेक्षा. शिल्डिंग इफेक्ट बाजी मारून जातो न्यूक्लिअर चार्ज पेक्षा आणि त्यामुळे फोर्स ऑफ रिपल्शन चा परिणाम जास्त आहे. तर साहजिकच आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन उलट दूर ढकलल्या जातील, म्हणजे साईज उलट वाढल्याचं दिसेल. म्हणून आपण म्हणतोय की ॲटॉमिक साईज ऑफ झिंक इज एक्सेप्शनली फाउंड टू बी ग्रेटर दॅन कॉपर. अपेक्षा होती की कॉपरपेक्षा झिंकचा साईज लहान असेल, पण प्रत्यक्षामध्ये या झिंकमध्ये शिल्डिंग इफेक्ट ताकदवान ठरला कोणापेक्षा? न्यूक्लिअर चार्जपेक्षा. फोर्स ऑफ रिपल्शन ताकदवान ठरलं फोर्स ऑफ अट्रॅक्शनपेक्षा. म्हणून आउटरमोस्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन थोडे दूर ढकलल्या जातात आणि झिंकचा साईज मोठा होतो आणि तो कोणापेक्षा मोठा असल्याचं दिसून आलंय? कॉपरपेक्षा. पुरावा म्हणून बघा, कॉपरचा 117 आहे तर झिंकचा पिकोमीटर मधला साईज ॲटॉमिक रेडायचा किती आहे? 125 पिकोमीटर असल्याचं दिसतं. स्कॅन्डियम पासून क्रोमियम पर्यंत न्यूक्लिअर चार्ज ताकदवान, ॲटॉमिक रेडाय डिक्रीजेस. क्रोमियम पासून कॉपर पर्यंत न्यूक्लिअर चार्ज शिल्डिंग इफेक्ट जवळपास सारखे, ॲटॉमिक रेडाय आयोनिक रेडाय सुद्धा जवळपास सारखा असेल. त्यापुढे झिंकमध्ये शिल्डिंग इफेक्ट पॉवरफुल आहे म्हणून ॲटॉमिक रेडाय इन्क्रीज झाल्याचं दिसतं. कोणापेक्षा? तर कॉपरपेक्षा इन्क्रीज झाल्याचं दिसून येतं. दिस इज अबाउट द इफेक्ट ऑफ न्यूक्लिअर चार्ज अँड शिल्डिंग इफेक्ट ऑन द ॲटॉमिक रेडाय. जो ॲटॉमिक रेडायमध्ये बदल होतो तसाच जवळपास बदल हा आयोनिक रेडायमध्ये सुद्धा झाल्याचं दिसून येतं. म्हणून एक वाक्य मी इथे मेन्शन केलंय, हिअर आयोनिक रेडाय शोज द सिमिलर ट्रेंड. जसा ॲटॉमिक रेडायनी ट्रेंड दाखवलेला आहे तसाच ट्रेंड तसाच बदल हा जवळपास आयोनिक रेडाय सुद्धा दाखवतो, हे लक्षामध्ये आलेलं आहे. आता हे जे 3D सिरीज मधले जे एलिमेंट्स आहेत, हे जे आपण स्कॅन्डियम टू झिंक दाखवलेले जे एलिमेंट्स आहेत, हे 2 प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट प्रामुख्याने दाखवतात, +2 आणि +3. मग बघा इथे मी +2 आयनचा आयोनिक रेडाय दाखवलेला आहे, +3 आयनचा सुद्धा आयोनिक रेडाय मी इथे दाखवलेला आहे. मग आपण इथे बघू, समजा आपण घेतला Mn जर का घेतला तर Mn2+ चा रेडियस किती आहे? 80 पिकोमीटर. Mn3+ चा किती आहे? 66 पिकोमीटर. काय दिसतंय?
+2चा 80 +3चा 66 म्हणजे ॲज द ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस द आयोनिक रेडाय डिक्रीजेस. Mn2 प्लसचा रेडियस 80 पिकोमीटर, Mn3 प्लसचा रेडियस 66 पिकोमीटर म्हणजे ॲज the oxidation state increases the ionic radii found to be decreases म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे म्हणून दिलाय ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस आयोनिक रेडाय डिक्रीजेस. बोर्डाच्या काय नीटच्या परीक्षेकरता जेईच्या परीक्षेकरता सुद्धा या व्हॅल्यूज काही पाठ करत बसण्याची गरज नाही. इवन बोर्डामध्ये हा चार्ट सुद्धा काढण्याची आवश्यकता नाही. बोर्डामध्ये जर का तुम्हाला लिहायचं झालं तर हे या पद्धतीने लिहा. हे झाल्यानंतर डायरेक्टली हे वाक्य लिहा. For the ionic radii, it is found that oxidation state increases, ionic radii decreases. लक्षात येतोय मुद्दा हा. तर दिस इज अबाउट कोणाविषयी माहिती बघतोय आपण ॲटोमिक ऑर आयोनिक रेडाय ऑफ DF ब्लॉक एलिमेंट. त्यातला D ब्लॉक एलिमेंट सध्या आपण लक्षामध्ये घेतलेला आहे. थँक्यू.